36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बोदवड शहरातील मलकापूर चौफुली परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याच्या मागणीवरून गेल्या 7-8 वर्षांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला आता प्रशासनाच्या संथ कारभाराचा फटका बसतोय. शिवस्मारकासाठी प्रस्तावित जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या मुद्द्यावर आज बोदवड तहसील कार्यालयात तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मात्र बोदवड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी या बैठकीला अनुपस्थित राहिल्यानं पुन्हा एकदा कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नाहीये. मुख्याधिकाऱ्यांच्या या वारंवार होणाऱ्या अनुपस्थितीमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. 8 वर्षांचा लढा अद्यापही प्रलंबित आहे. स्मारक उभारणीसाठी जनसेवक विनोद पाडर आणि शिवप्रेमी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा करत आहे. यासाठी आंदोलने, उपोषणे आणि मोर्चे काढण्यात आले. तसेच आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला होता. प्रशासनाने आतापर्यंत अनेक बैठका घेतल्या आणि आश्वासनं दिली, मात्र प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची कारवाई अद्याप झाली नाहीये. त्यामुळे केवळ बैठकांचे सत्र पण कारवाई शून्य अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. मलकापूर चौफुली परिसरातील अतिक्रमणधारकांना प्रशासनाने नोटिसा बजावून 9 ऑगस्टपर्यंत लेखी म्हणणं सादर करण्याची मुदत दिली होती. या बैठकीमध्ये नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी काही धारकांनी उत्तरे दिल्याचं सांगितले, परंतु प्रस्तावित 20,000 चौरस मीटर जागेवरील मुख्य अतिक्रमणधारकांनी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. मुदत संपूर्णही ठोस कारवाई न झाल्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तर आता या बैठकीत जनसेवक विनोद पाडर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारलेला आहे. आम्ही गेल्या 7 वर्षांपासून पाठपुरावा करत आहोत. नोटिसांची मुदत संपली, बैठकाही झाल्यात, पण प्रत्यक्ष कारवाई का होत नाहीत? आता आम्हाला केवळ आश्वासने नकोत, तर प्रत्यक्ष कारवाई हवी असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे प्रशासन व्यापारी आणि अतिक्रमणधारकांच्या बाजूने तर झुकले नाही ना, असा संशय शिवप्रेमींनी व्यक्त केला आहे. तर आता 14 ऑगस्ट रोजी होणारी बैठक प्रशासनाने अंतिम करावी अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी केली आहे. या बैठकीत तोडगा निघाला नाही तर कायदेशीर प्रक्रियेचा अवलंबन करून थेट JCBच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यापूर्वी 6 जुलै रोजी होणारे आत्मदहन आंदोलन प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आलेले होते. मात्र त्यानंतरही बैठकांचे सत्र सुरूच राहिले. आजच्या या बैठकीत बोदवड पोलीस ठाण्याचे प्रमुख आशिष लवंगाळे, पोलीस उपनिरीक्षक स्वाती येडके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. आता सर्वांचं लक्ष 14 ऑगस्टच्या बैठकीकडे लागलं असून प्रशासन काय निर्णय घेतं याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. सर्वांना नमस्कार. जय शिवराय. जास्त पुरातून आता साहेबांना माझा पहिला प्रश्न असा आहे की प्रशासनाचे शिवस्मारकासंदर्भात आजचं स्टेटस नेमकं काय? आजचं स्टेटस काय? कारण 7 वर्षापासून मी ह्याची भांडतोय. त्याचे अनेक आंदोलन झाले, उपोषण झाले, आंदोलन झाले. तर आम्हालाही जनतेला उत्तर द्यावं लागतं. मला कुठे गावाला जाता येत, की गावाला गेलं तर मी वैश्विक पाळलो काय, आंदोलन सांगितलं काय, असे आरोप होतो. ठीक आहे, त्या आरोपाला आपण हे करत नाही. आजचं स्टेटस काय झालं त्याचा मला उत्तर आहे. आपण याच्यामध्ये संबंधित पार्टीला केलेले आहे, काही एन्फोर्समेंट त्या ठिकाणी आहे सरकारी जागेवर. सगळ्याचं बोलणं आहे ना, प्रत्येकाचं बोलणं सुरू करत त्याच्यामुळे 30 दिवसाची मुदत दिलेली होती. तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये जर नोटीसवर काही आक्षेप असेल तर त्यांना पद्धतीने दिले, परंतु ही कारवाईचा संपल्यानंतर जी काही आवश्यक कार्यवाही आहे नियमानुसार सर आता आपण त्यांना वास्तविकता 7 दिवस विरोध केले पाहिजे. आपण तेव्हा 3 दिवस विरोध दिले, दीर्घ मुदतीनंतर यांनी त्यांचं अतिक्रमण काढायला पाहिजे ते काढत नाही. आमदार घेतात, खासदार घेतात, आम्हाला वाचवा असे धंदे सुरू आहेत. आता याच्यामध्ये ह्या शिवस्मारकाचा विषय महत्त्वाचा आहे, परंतु तिथे अपघात एवढे झाले आहे सर की आतापर्यंत गंगाराम पाटील असतील, माळी नावाचा एक सदस्य असेल, आज एक ॲक्सिडेंट झाला तर चालता सुद्धा येते रस्त्यामध्ये, अशी परिस्थिती चौकलीची आहे. तर आतापर्यंत आंदोलन आहे लोकशाही मार्गाने सुरू. हे आंदोलन आता माझ्या हातात आलं नाही, हे जनआंदोलन झालं आहे. उद्या चालून कायदा हातात घ्यावा या भूमिकेचा ते अजिबात नाही. 242 आंदोलन झाले म्हणजे लोकशाही मार्गाने झाले आणि चांगल्या कामाकडे झाले. हे काही पॉलिटिकल मनुष्य नाही आहे, परंतु आता काही शिवप्रेमी हे अत्यंत संतापजनक परिस्थितीने आहेत. ते काहीतरी विचित्र करतील अशी वेळ येऊ नये. त्यात पूर्वी तुम्ही काहीतरी ठोस कारवाई जास्तीत जास्त 4 ते 5 दिवसामध्ये केली पाहिजे. म्हणजे डायरेक्ट अतिक्रमण काढायला सुरुवातच केली पाहिजे. त्याचं मग काय
आपल्या हातात राहणार नाही. असं बरेचसे पोरं येतात, मी त्यांना समजून सांगतो, ते वापरत जातात, म्हणजे काही होऊ शकते. गावाची परिस्थिती खराब होऊ शकते, कायदा सुव्यवस्था प्रश्न होऊ शकतो, समाजात त्रास होऊ शकतो. कारण लोकांना लोक वेळे आहे, लोकांना शिवाजी महाराजांची आस्था आहे, त्यांचा आस्थावर हीच गोष्ट आहे. किंवा याचं अजून व्यापारी बरोबर काय होतं सर, आमची वीट सुद्धा कोणी काढू शकत नाही. तो अमर दखीर नावाचा ग्रस्त तो आता हॉटेलचं शोषणीकरण करतोय, इंटिरियर डेकोरेट करतोय. तो मुद्दाम करतो की माझ्या धावून आलं पाहिजे, माझ्या हॉटेलवर ट्रॅक्टर घातला पाहिजे, कोणतं जेसीबी घातलं पाहिजे, त्याच्याकरता हा विषय डायव्हर्ट झाला पाहिजे अशी त्याची भूमिका आहे. मी त्याचं नाव आतापर्यंत घेतलं नाही. हा मनुष्य अत्यंत या गावाला घातक आहे, स्पष्ट आहे. त्यांच्याकडे पैसा आहे, पैशावर ते गोष्टी दाखवत आहे, गावाच्या लोकांच्या जीवनाशी घडत आहे. तुम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी आणि ऍक्शन घ्यावी. साहेब आता मिटिंग घेऊ नका, आता कोणतं मी आंदोलनही करणार नाही. मी सरळ या जे पोरं आहेत त्यांच्या हाताला विषय घेऊन ते टाकेल आणि मी त्यांच्यासोबत राहील. पण त्यांनी ते हॉटेल दिवसा पाडव, तिथे दिवसा स्मारक ठेवू की ते कोणाचं नाही हो, त्याला मी जबाबदार राहणार नाही. आणि याच्यानंतर जर ऍक्सिडेंट झाला तर काही एखादा व्यक्ती मेला तर सदर मनुष्यचा गुन्हा मी सर्व सामाजिक अधिकारावर दाखल करेल. हे या ठिकाणी मी ऑन कॅमेरा सांगतोय. तर एवढंच होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की जी कशी मुदत आहे ती संपलेली आहे. आता तुम्ही पुढे काय कारवाई आहे तुम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही ती त्यानंतर ते सर्व काढणार आहे. तर त्याच मीटिंगमध्ये असे चर्चा होती की काही लोकांचं म्हणणं होतं की फक्त स्मारकाच्या जागेपुरतीचं अतिक्रमण तुम्ही काढा आणि बाकीचं जे आहे जे रहिवास प्रयोजनाचं आहे ते नियमातून करा. असं त्यामध्ये रहिवास प्रयोजन आणि व्यापारी उद्देशाचे दोन प्रकारचे त्यामध्ये तर आता तो विषय आंदोलनकर्त्यांनी लावून धरलेला आहे की आपल्याला या अतिक्रमणाचा या मुदत संपल्याचं ते काढा. बरोबर आहे मला. तर त्या अनुषंगाने आपण बैठक आयोजित केलेली आहे. यामध्ये आपण नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, त्याचप्रमाणे भूमी अभिलेख आले आहे ना, भूमी अभिलेख आणि MSCB आणि रस्ते या सर्वांना आपण बोलवलेलं आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, कोलवड.